नमस्कार. मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. मी आपल्यासोबत कमेंट केलेली आहे आणि चॅनलना सुद्धा मुद्दाम तसंच नाव दिलं आहे की मिरगेंची वात्रटिका आणि कविता. म्हणजे मी वात्रटिका तर रोज ऐकवील, परंतु कविता सुद्धा माझ्या चॅनलवर आपणास ऐकायला मिळतील. तर आजचा कवितेचा विषय मुद्दाम असा मी निवडला की परवा बीडमध्ये एका कवीनं जाहीर कार्यक्रमात सांगितलं की महाराष्ट्रात बापावर कविता लिहिणारा मी पहिला कवी आहे. कसं शक्य आहे? अहो, तुम्हाला व्यासपीठ मिळालं म्हणजे तुम्ही पहिले झाले का? 12 वर्षापूर्वी मी बापावर कविता लिहिली आहे, तिला व्यासपीठ मिळालं नाही याचा अर्थ बापावर कविता कुणी लिहित नाही असा होतो? मिळाला असेल व्यासपीठ, असेल अभ्यासक्रमात तुमची कविता, परंतु दुसरे कुणी लिहितच नाही हे कसं म्हणता येईल? आणि तशी बातमीही कशी छापता येईल? कमाल वाटते मला. प्रत्येकाचा योग असतो तो. एखाद्याला व्यासपीठ मिळतं, एखाद्याला प्रसिद्धी मिळती, एखादा ओढून ताणून प्रसिद्धीच्या याच्यामध्ये मागं लागतो. तसं नाही मागं लागणं झालं, नाही समोर आली कविता, परंतु लिहिली नाही असं कसं शक्य होईल? मीच पाहिलं आहे असं कसं म्हणता येईल? तुम्हाला या अजून एक उदाहरण मी सांगतो की मी चित्रकाव्याची सुरुवात मी केली आहे, पण मी असं कुठं वाच्यता केली नाही. चित्रकाव्य नावाचा जो प्रकार आहे तो 2014 मध्ये मी स्वतः लिहिलं एका चित्रावर कविता आणि ती सगळीकडे दाखवली. तेव्हापासून अशा सोशल मीडियावर चित्रकविता सुरू झाल्या की ते चित्रवरी लिहायचं आणि त्याला अनुसरून आपापले विचार मांडायचे. असंख्य कविता माझ्या पोस्ट आहेत चित्रकाव्याच्या. चित्रकाव्याचा जनक म्हणलं तर हरकत नाही, परंतु मी असं म्हणलो नाही मीच कविता चित्रकाव्य सुरू केलं म्हणून. मग असं कसं म्हणता येईल तुम्हाला मीच बाप काव्य सुरू केलं म्हणून? नाही. माझी 2012 मधली मी कविता आणि ती कविता माझ्या काव्यसंग्रहात आहे. हा माझा काव्यसंग्रह शिराळ नावाचा. आता हा संशोधनाचा भाग आहे की मी ज्याला भेट देईल हा कविता संग्रह, ते आधी मला विचारतात शिराळ म्हणजे काय हो? मग आता काय अपेक्षा करावी हो? शिराळ शब्द जर काय माहीत नसेल मराठीतला तर या काव्य संग्रहाला काय अर्थ आहे? आज मराठी भाषा मातृभाषा दिन आहे. आज सांगा किती जणाला, आणि येत नसेल तर लहानपणा नाही समजून घ्या तुम्ही. शिराळ कशाला म्हणतात? ती शिराळ याला म्हणतात की कडक उन्हाळ्यामध्ये, भर उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळी एखादा ढग चुकून सूर्यावर यावा आणि क्षणभर सावली पडावी, ती सावली जी असते त्याला शिराळ म्हणतात. किती सुंदर भाषा आहे आपली मराठी, त्याला शिराळ म्हणतात. आणि ते शिराळ इतकं आल्हाददायक वाटतं की त्या सावलीमध्ये त्या उन्हात थोडं उभं राहावं वाटतं, पण पटकन ती सावली निघून जाते. असा हा माझा कविता संग्रह शिराळ नावाचा. आणि याच्यात ती बाप कविता आहे म्हणूनच मी तुम्हाला ती कविता ऐकवितोय की बापावर लिहिणारे कवी नाहीत असं नका म्हणू. तुम्ही व्हा प्रसिद्ध, किती व्हायचंय ते मी नामोल्लेख करणार नाही, परंतु तुम्ही पहिले नाही शक्य हे. ऐका कविता माझी बापावरची. आवडली तरच लाईक करा. नेहमीच पुरून शिल्लक राहणारी आधाराची माया असते. नेहमीच पुरून शिल्लक राहणारी आधाराची माया असते आणि प्रत्येक घरात बाप नावाची एक मजबूत छाया असते. संकटाच्या सागरात जशी नौका असते आई, संकटाच्या सागरात जशी नौका असते आई, बाप मात्र तिला वल्हवीत किनाऱ्यापर्यंत नेईल. कळस चमकता ठेवण्यासाठी इमारतीचा पाया असते आणि प्रत्येक घरात बाप नावाची एक मजबूत छाया असते. आई घालते जेवायला, बाप शिदोरी ठेवून जातो. आई घालते जेवायला पण बाप शिदोरी ठेवून जातो आणि कधी काळी कामी येणारं किडूक मिडूक देऊन जातो. स्वार्थ बघत नाही बाप. जे आपल्याजवळ आहे ते लेकराच्या हावली कसं करता येईल हा विचार तो करतो. आपल्याजवळ असलेलं किडूक मिडूक देऊन जातो. रात्रंदिवस लेकरासाठी झिजणारी काया असते आणि प्रत्येक घरात बाप नावाची एक मजबूत छाया असते. मोबाईलची रेंज आई, बाप त्यातलं बॅलेन्स असतो. मोबाईलची रेंज आई, बाप त्यातलं बॅलेन्स असतो आणि उधारीवर टॉक टाइम घेण्याचा त्याच्याकडे चान्स असतो.
आयुष्याच्या हँडसेट मधली ही डबल सिमची किमया असते. आयुष्याच्या हँडसेट मधली ही डबल सिमची किमया असते आणि प्रत्येक घरात बाप नावाची एक मजबूत छाया असते. गजबजलेलं गाव आई, बाप गावची वेस असतो. गजबजलेलं गाव आई तर बाप गावची वेस असतो. गरम गरम घास आई, बाप शहरातली मेस असतो. खिशात पैसे नसल्यावर बापाची आठवण होते, आईची होत नाही. गजबजलेलं गाव आई, बाप गावाची वेस असतो. गरम गरम घास आई, बाप शहरातली मेस असतो. आई धरणीची उदारता तर बाप आभाळ माया असते आणि प्रत्येक घरात बाप नावाची एक मजबूत छाया असते. बाप म्हणजे चैतन्याचं रूप असतं रोज नवं. बाप म्हणजे चैतन्याचं रूप असतं रोज नवं. आई बरोबर बापाचंही थोडं कौतुक व्हायलाच हवं. आई अत्तराची कुपी तर बाप तिचा फाया असते. फाया कशाला म्हणतात माहित आहे? एक थोडाशा कापसाला अत्तर टाकून तो कानात ठेवतात, त्याला अत्तराचा फाया, आणि तुम्हाला देते राया. लावणी ऐकली असेल तुम्ही कधी, तर त्याला फाया म्हणतात. बाप म्हणजे चैतन्याचं रूप असतं रोज नवं. आई बरोबर बापाचंही थोडं कौतुक व्हायला हवं. आई अत्तराची कुपी तर बाप तिचा फाया असते आणि प्रत्येक घरात बाप नावाची एक मजबूत छाया असते. कितीही उपमा कमीच आहेत, बाप म्हणजे बाप असतो. कितीही उपमा कमीच आहेत, बाप म्हणजे बाप असतो आणि चढ उताराच्या वाटेवरची कौतुकाची थाप असतो. कितीही उपमा कमीच आहेत, बाप म्हणजे बाप असतो आणि चढ उताराच्या वाटेवरची कौतुकाची थाप असतो. खरंच सांगतो, बापा वाचून अवघे जीवन वाया असते, बाप नसल्यावर कळतं. खरंच सांगतो, बापा वाचून अवघे जीवन वाया असते आणि प्रत्येक घरात बाप नावाची एक मजबूत छाया असते. ही बाप नावाची कविता 8-10 वर्षापूर्वी केलेली माझी कविता आहे, ही स्वतःची. मग नका म्हणू असं. म्हणून कळकळीची विनंती आहे की तुम्ही खूप ख्यातनाम व्हा, खूप प्रसिद्ध व्हा, शुभेच्छा तुम्हाला आमच्या. परंतु मीचपणा नको नको, हे असं करू नका. असा खोटा प्रचार करू नका. असंख्य असे लिखाण आहेत. प्रत्येकापेक्षा कुणीतरी मोठा असतो, हे मान्य केलं पाहिजे. मीपणा नको आहे कोणामध्ये. याच्यासाठी ही कविता मुद्दाम मी चॅनलवर टाकली. आवडली असेल तर निश्चित तिला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. तोपर्यंत पुन्हा एकदा मी आपल्याला नवीन कविता नवीन विषयाच्या घेऊन येईल. मी तोपर्यंत आपली रजा घेतो.